Hello everyone, I am Professor N.B. Chate welcomes you all in the 52nd lecture of Industrial AC Machine subject. So my dear students, we have discussed about the servo motor in the last lecture, right? So first of all, we have discussed the definition of a servo motor. Then we have discussed about the special features of servo motor, types, then construction and working of AC servo motor and DC servo motor and its types. Then also we have discussed about the comparison between AC servo motor and DC servo motor, and last point we have discussed that is the applications of AC and DC servo motor. Right? तो यहाँ तक हमने सिलेबस लास्ट लेक्चर में देखा है. Now in today's lecture we are going to discuss about one of the fractional horsepower motor, that is stepper motor. तो ये भी एक आपकी फ्रैक्शनल हॉर्स पावर मोटर है जिसको नाम दिया है स्टेपर मोटर. ठीक है, तो स्टेपर मोटर क्या होती है यहाँ पे दिया है. स्टेपर मोटर इज एन इलेक्ट्रोमैकेनिकल डिवाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल पल्सेस इनटू डिस्क्रीट मैकेनिकल मूवमेंट्स. स्टेपर मोटर म्हणजे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिवाइस असतो जो काय करतो, इलेक्ट्रिकल पल्सेसला डिस्क्रीट मेकॅनिकल मूवमेंट्स मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, ही डेफिनेशन आहे स्टेपर मोटरची. स्टेपर मोटर हा एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे जो काय करतो, इलेक्ट्रिकल पल्सेसला डिस्क्रीट मेकॅनिकल मूवमेंट्स मध्ये कन्वर्ट करतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्टेपर मोटर. The shaft or spindle of a stepper motor rotates in a discrete step increments. जो शाफ्ट किंवा स्पिंडल असतो स्टेपर मोटरचा तो रोटेट होतो एका डिस्क्रीट स्टेप इन्क्रीमेंट्स मध्ये when electrical command pulses are applied to it. जेव्हा त्याला इलेक्ट्रिकल कमांड पल्सेस आपण अप्लाय करतो तेव्हा जो शाफ्ट आहे किंवा स्पिंडल आहे स्टेपर मोटरचा तो रोटेट होतो डिस्क्रीट स्टेप इन्क्रीमेंट्स मध्ये इन द प्रॉपर सिक्वेन्स. एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये तो रोटेट होत असतो. ठीक आहे, सो दिस इज दी स्टेपर मोटर. इथं हा फोटोग्राफ दिसतो आपल्याला स्टेपर मोटरचा. दिस इज दी constructional diagram of the stepper motor. Here is the stator which is made up from electromagnets, and here is the rotor which can be made up from permanent magnets. इथं कॉइल्स दिसत आहेत आपल्याला प्रत्येक पोल वरती वाउंड केलेले. ठीक आहे, तर ही कन्स्ट्रक्शनल डायग्राम्स आणि इथं स्टेटर आणि रोटरचे पोल्स दाखवलेले आहेत. हा एस स्टेटरचे पोल्स आहेत एन एन, आणि हा रोटरचा पोल आहे एन आणि एस. Now what are the main features of this stepper motor? Here the stepper motor is having some main features. First one is the sequence of applied pulses is directly related to the direction of motor shaft's rotation. जो भी सीक्वेंस होता है आपके अप्लाइड पल्सेस का वो डायरेक्टली रिलेटेड होता है मोटर के डायरेक्शन से. ठीक है, मोटर का जो शाफ्ट का रोटेशन है उसकी जो डायरेक्शन है उससे ये डायरेक्टली रिलेटेड होते हैं आपके सीक्वेंस ऑफ अप्लाइड पल्सेस. ठीक है, एक पहिलं मेन फीचर आहे स्टेपर मोटरचा की जो सिक्वेन्स आहे अप्लाइड पल्सेसचा तो डायरेक्टली रिलेटेड असतो मोटरच्या शाफ्टचं जे रोटेशन आहे त्याच्या डायरेक्शन सोबत. ठीक, देन नेक्स्ट सेकंड फीचर आहे द स्पीड ऑफ द मोटर शाफ्ट रोटेशन इज डायरेक्टली रिलेटेड टू द फ्रीक्वेंसी ऑफ इनपुट पल्सेस. जो स्पीड ऑफ मोटर है शाफ्ट का रोटेशन है वो डायरेक्टली रिलेटेड होता है वहां की फ्रीक्वेंसी ऑफ इनपुट पल्सेस से. ठीक आहे, जे स्पीड ऑफ मोटर शाफ्टचं रोटेशन आहे ते डायरेक्टली रिलेटेड आहे तिथल्या इनपुट पल्सेसच्या फ्रिक्वेन्सीला. हे सेकंड मेन फीचर आहे स्टेपर मोटरचं. आणि थर्ड मेन फीचर आहे द लेंथ ऑफ द रोटेशन इज डायरेक्टली रिलेटेड टू द नंबर ऑफ इनपुट पल्सेस अप्लाइड. जी लेंथ ऑफ रोटेशन आहे ते डायरेक्टली रिलेटेड आहे तिथल्या नंबर ऑफ इनपुट पल्सेस जे अप्लाय करतो आपण त्याच्यासोबत. ठीक, हे असे तीन मेन फीचर्स आहेत स्टेपर मोटरचे. नाउ we'll see what are the types of stepper motors. So there are 5 main types of the stepper motors. First one is the solenoid reluctance type. Second type, variable reluctance type. Third, permanent magnet rotor type. Fourth, harmonic drive type. And fifth, hybrid phase pulsed synchronous type. असे 5 स्टेपर मोटरचे टाइप्स आहेत.
त्यामधले सगळ्यात महत्वाचा जो स्टेपर मोटरचा टाईप आहे तो आहे परमनंट मॅग्नेट रोटर टाईप. ठीक आहे, हे बाकीचे जास्त एक्झाम मध्ये विचारले गेलेले नाहीये तुमच्या डिप्लोमाच्या मेन एक्झाम मध्ये, पण हा परमनंट मॅग्नेट रोटर टाईप जो आहे स्टेपर मोटरचा तो बऱ्याच वेळेला मेन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा हा आहे टाईप. ठीक आहे, त्यामुळे जास्त आपण फोकस याच परमनंट मॅग्नेट रोटर टाईप स्टेपर मोटर वरती करणार आहे. ठीक आहे, याचं शॉर्ट मध्ये थोडस आपण एक्सप्लेनेशन पाहू बाकीच्या मोटरचं. तर सो त्यामध्ये पहिली पाहू आपण व्हेरिएबल रिलक्टन्स स्टेपर मोटर. तो ये क्या होती है देखो, दिस टाइप ऑफ स्टेपर मोटर एम्प्लॉयज द प्रिंसिपल ऑफ मिनिमम रिलक्टन्स पाथ. ही जी हा जो टाईप आहे स्टेपर मोटरचा व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर, या टाईप मध्ये स्टेपर मोटर हे काय करते, एम्प्लॉय करते द प्रिन्सिपल ऑफ मिनिमम रिलक्टन्स पाथ. मिनिमम रिलक्टन्स पाथचं जे प्रिन्सिपल आहे त्याला एम्प्लॉय करते ही टाईपची मोटर. दॅट इज द मॅग्नेटिक सर्किट गेट्स कम्प्लिटेड बाय द फ्लक्स लिंकिंग विथ द मिनिमम रिलक्टन्स पाथ. म्हणजेच मॅग्नेटिक सर्किट जे कम्प्लीट होत असतं आपलं ते कसं होत असतं, बाय फ्लक्स टेकिंग द मिनिमम रिलक्टन्स पाथ. तिथलं जे फ्लक्स आहे ते मिनिमम रिलक्टन्स पाथ घेऊन तिथलं मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट करत असतं. जसं आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट हा कधीही मिनिमम रेजिस्टन्स पाथ घेत असतो, तशाच प्रकारचं प्रिन्सिपल इथं व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर मध्ये यूज केलेलं असतं. ठीक आहे, समझ में आया, ये फर्स्ट पॉइंट है. सेकंड पॉइंट, डिपेंडिंग ऑन द स्टेटर एक्साइटेशन द मोटर अलाइन्स इटसेल्फ. ठीक है, जो भी स्टेटर के एक्साइटेशंस है उससे मोटर अलाइन होती है खुद से, सो एज टू प्रोवाइड अ मिनिमम रिलक्टेंस पाथ फॉर द फ्लक्स, ताकि वहां पे मिनिमम रिलक्टेंस पाथ फ्लक्स के लिए प्रोवाइड कर सके. इसलिए मोटर खुद को वैसे तरीके से अलाइन कर लेती है जैसे आपके स्टेटर के एक्साइटेशंस होते हैं. ठीक है, म्हणजे स्टेटरच्या एक्साइटेशन्स वरती तिथली मोटर स्वतःला अलाइन करून घेते, जेणेकरून ती काय करेल, मिनिमम रिलक्टन्स पाथ जो आहे फ्लक्सला तो प्रोव्हाइड करू शकेल. ठीक आहे, अशा प्रकारे तिथं मोटर स्वतःला अलाइन करत असते. सो दिस टाइप ऑफ मोटर कंसिस्ट ऑफ अ सॉफ्ट आयर्न मल्टी टूथ रोटर. ये जो टाइप है इसमें सॉफ्ट आयर्न मल्टी टूथ रोटर होता है एंड अ वाउंड स्टेटर होता है. तो यहाँ पे डायग्राम में दिख रहा है आपको, यह है आपका सॉफ्ट आयर्न का मल्टी टूथ रोटर. ठीक है, और वाउंड स्टेटर, और यहाँ पे दिख रहा है आपको ये स्टेटर है और ये वाउंड टाइप का स्टेटर है. यहाँ पे इस स्टेटर पोल्स पे आपको दिख रहे हैं ये कॉइल्स वाउंड की है, तो इसको वाउंड स्टेटर बोलते हैं. ठीक है, और ये है आपका सॉफ्ट आयर्न का मल्टी टूथ. यहाँ पे दिख रहा है आपको मल्टीपल टीथ्स दिखाए हैं यहाँ पे, सो मल्टी टूथ रोटर यहाँ पे दिखा है. So when the stator windings are energized with a DC current, जेव्हा तिथल्या स्टेटर वाइंडिंग्स या एनर्जाइज केले जातील डीसी करंटनं, देन द पोल्स बिकम्स मॅग्नेटाइज्ड. त्यावेळेस आपले इथले पोल्स हे काय होतील, मॅग्नेटाइज होतील. अँड रोटेशन ऑकर्स व्हेन द रोटर टीथ आर अट्रॅक्टेड टू द एनर्जाइज स्टेटर पोल्स. हे रोटर टीथ्स जेव्हा अट्रॅक्ट होतील तिथल्या एनर्जाइज स्टेटर पोल्स कडं, तेव्हा तिथं रोटेशन आपलं मोटरचं होणार आहे. ठीक आहे, हे रोटरचे टीथ्स जेव्हा एनर्जाइज्ड स्टेटर पोल्स कडे अट्रॅक्ट होतील तेव्हा इथं मोटरमध्ये रोटेशन निर्माण केलं जाणार. ठीक आहे, तर हे बेसिक प्रिन्सिपल आहे आपल्या व्हेरिएबल रिलक्टन्स मोटरचं. सेकंड टाईप आहे त्यामधला परमनंट मॅग्नेट मोटर. ठीक आहे, जो की मी सगळ्यात महत्वाचा टाईप सांगितला तुम्हाला. सो याच्यामध्ये काय काय मेन पॉइंट दिलेत पाहू आपण. द रोटर no longer has teeth as with a variable reluctance motor. रोटर वरती इथं पाहता तुम्ही इथं कुठलेही टीथ्स दाखवलेले नाहीये जसे व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर मध्ये आपण दाखवले होते. सो इन्स्टेड द रोटर इज मॅग्नेटाइज विथ अल्टरनेटिंग नॉर्थ अँड साऊथ पोल्स. रोटरला आपल्याला इथं मॅग्नेटाइज करायचं आहे अल्टरनेट नॉर्थ आणि साऊथ पोल्सच्या साह्यानं, विच इज सिच्युएटेड इन अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द शाफ्ट. हे सिच्युएटेड असतील स्ट्रेट लाईन मध्ये, जे की रोटरच्या शाफ्टला पॅरलल मध्ये असतील. हा रोटरचा शाफ्ट आहे त्याच्या पॅरलल मध्ये असतील. ठीक आहे, नाउ दीज मॅग्नेटाइज्ड रोटर पोल्स प्रोवाइड एन इंक्रीज्ड मैग्नेटिक फ्लक्स इंटेंसिटी. ये जो मैग्नेटाइज रोटर पोल्स है वो क्या करते हैं, वहां पे
प्रोवाइड एन इंक्रीज्ड मैग्नेटिक फ्लक्स इंटेंसिटी, वो इंक्रीज मैग्नेटिक फ्लक्स इंटेंसिटी को वो प्रोवाइड करते हैं मैग्नेटिक रोटर पोल्स, एंड बिकॉज ऑफ दिस, उसकी वजह से परमानेंट मैग्नेट मोटर एग्जिबिट्स इम्प्रूव टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स वेन कम्पेअर्ड विथ द व्हेरिएबल रिलक्टन्स टाइप. त्यामुळं ईएम म्हणजे परमनंट मॅग्नेट मोटरच्या ज्या टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या इम्प्रूव्ह होतात ऍज कम्पेअर्ड टू व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर. ठीक आहे, तर हे आपल्या इथं रोटर दाखवलेलं आहे आणि हे स्टेटर दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर ही परमनंट मॅग्नेट मोटरची डायग्राम आहे. नऊ परमनंट मॅग्नेट मोटर स्टेपर मोटर मध्ये आणखी काही दुसरं एक्सप्लेनेशन सुद्धा इन डिटेल मध्ये आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे, जे की तुमच्या मेन एक्झाम मध्ये विचारले जातं. ठीक आहे, तर हे एक्सप्लेनेशन अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये पहा, द कन्स्ट्रक्शनल स्केच ऑफ द परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर इज शोन इन द फिगर. इथं दोन फिगर दाखवलेले आहेत आपल्याला. दिस इज फिगर ए अँड दिस इज फिगर बी. ठीक आहे, या दोन फिगर मध्ये स्टेपर मोटरचं कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे. हे स्टेटरचे पोल्स आहेत आपले आणि हे हा रोटर आहे. हे रोटरवरती पोल्स दाखवलेले आहेत आणि या स्टेटरवरती ह्या कॉइल्स माउंट केलेले आहेत आपण. ठीक आहे, तर या दोन डायग्राम मध्ये काय फरक आहे आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये समजणारच आहे. ठीक आहे, सो द रोटर कन्सिस्ट ऑफ परमनंट मॅग्नेट पोल्स ऑफ हाय रिटेंटिव्हिटी स्टील. रोटरवरती इथं परमनंट मॅग्नेट पोल्स आहेत ज्याचे जे कशापासून बनवलेले आहेत, हाय रिटेंटिव्हिटी स्टील पासून बनवलेले आहेत. ठीक है, यहाँ पे रोटर पे परमानेंट मैग्नेटिक पोल है जो हाई रिटेंटिविटी स्टील से बना है एंड इज सिलेंड्रिकल इन शेप. वो कैसे है आपकी सिलेंड्रिकल शेप में. ठीक है, तर इथं रोटर दिसतंय आपल्याला. हे रोटर सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे आणि हे हाय रिटेंटिविटी स्टील पासून बनवलेलं असतं. द कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स ऑन डायमेट्रिकली ऑपोजिट पोल्स आर कनेक्टेड इन सीरीज. कॉन्सेंट्रिक वाइंडिंग ज्या आहेत, ज्या डायमेट्रिकली ऑपोजिट पोल्स वरती कनेक्ट केलेले आहेत, त्या आपल्याला सिरीज मध्ये कनेक्ट करायच्या टू फॉर्म अ टू फेज वाइंडिंग ऑन दी स्टेटर, ज्याच्यापासून आपली टू फेज वाइंडिंग स्टेटर वरती बनवलेली असते. कॉन्सेंट्रिक वाइंडिंग इथं दिसत आहे तुम्हाला. हा एन पोल आहे. ठीक आहे, स्टेटरचा हा एस पोल आहे. ठीक आहे, असे चार पोल्स दाखवलेले आहेत आणि ह्या कॉन्सेंट्रिक डायमेट्रिकली अपोजिट पोल्स वरती वाइंडिंग वाउंड केलेले आहेत. ठीक आहे, तर ही जी एन पोलची जी वाइंडिंग आहे, ही वाइंडिंग त्याच्या अपोजिट पोलला कनेक्ट केलेली इथं दिसते आपल्याला. ठीक आहे, तर ही वाइंडिंग इथं कनेक्ट केलेली आणि ही वाइंडिंग जी आहे या पोलवरची ती इथं कनेक्ट केलेली. म्हणून हा सेकंड पॉइंट दिलेला आहे. द कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स डायमेट्रिकली कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स ऑन डायमेट्रिकली अपोजिट पोल्स. कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स आपल्या डायमेट्रिकली अपोजिट पोल्स वरती इथं कनेक्ट केलेले आहेत आणि त्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि त्यापासून आपली टू फेज वाइंडिंग स्टेटर वरची बनत असते. ठीक आहे, तर रोटर पोल्स अलाइन विथ द स्टेटर टीथ. जे रोटरचे पोल्स आहेत ते स्टेटर टीथ सोबत अलाइन होतात डिपेंडिंग ऑन द एक्साइटेशन ऑफ द वाइंडिंग. वाइंडिंगला ज्या प्रकारचं एक्साइटेशन देऊ आपण त्याप्रमाणे रोटरचे पोल्स अलाइन होतात तिथल्या स्टेटर टीथ सोबत. ठीक है, समझ रहा है. तो यहाँ पे दिख रहा है ये कॉन्सेंट्रिक जो वाइंडिंग्स है, ये कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स डायमेट्रिकली अपोजिट पोल्स पे जो वाइंडिंग है उसको कनेक्ट की है. तो ये वाइंडिंग यहाँ पे कनेक्ट की है और ये जो वाइंडिंग है ये पोल के ऊपर की ये यहाँ पे कनेक्टेड है. तो ये कॉन्सेंट्रिक वाइंडिंग्स ऑन डायमेट्रिकल अपोजिट पोल्स पे सीरीज में कनेक्ट किए हैं और उससे आपकी टू फेज वाइंडिंग बनती है स्टेटर की. ठीक है, अभी जैसा एक्साइटेशन दोगे आप वाइंडिंग को, वैसे रोटर पोल्स वहां पे स्टेटर टिप के साथ वो अलाइन होंगे. ठीक है, जैसा एक्साइटेशन ये वाइंडिंग को दोगे आप, वैसे तरीके से रोटर के पोल्स ये स्टेटर टिप के साथ अलाइन होंगे. ठीक, वो कैसे अलाइन होंगे यहाँ पे दिया है. द टू कॉइल्स ए डैश कनेक्टेड इन सीरीज टू फॉर्म अ वाइंडिंग ऑफ फेज ए. ठीक है, जो दो कॉइल्स है आपकी यहाँ पे दिख रहा है, ये ए कॉइल है आपकी एन स्टेटर पोल पे, ये ए कॉइल है और ये ए डैश कॉइल है आपकी एस पोल पे. तो ए एंड ए डैश यहाँ पे आपको कनेक्ट करना है सीरीज में. ठीक है, द टू कॉइल्स ए एंड ए डैश कनेक्टेड इन सीरीज टू फॉर्म अ वाइंडिंग ऑफ फेज ए. ये दोनों से आपकी क्या बन जाएगी, ए फेज की वाइंडिंग बन जाएगी. ठीक है, जब आप ये ए
एंड ए डैश को कनेक्ट करोगे तो अभी ए फेज की वाइंडिंग वहां पे बन जाएगी आपकी विथ टर्मिनल्स A1 एंड A2, जिसके टर्मिनल्स आपके A1 एंड A2 है। यहाँ पे दिख रहा है आपको ये A1 टर्मिनल है, ये A2 टर्मिनल है, ठीक है। सिमिलरली द टू कॉइल इस सेम तरीके से टू कॉइल्स B एंड B डैश कनेक्ट करना है सीरीज में। यहाँ पे देखो ये B है और ये B डैश है, तो ये दोनों को कनेक्ट करना है हमें, ठीक है। तो ये आपकी B फेज की वाइंडिंग बन जाएगी। So similarly, two coil B and B dash is connected in series, forming a B phase winding with terminals B1 and B2. इसके टर्मिनल्स क्या हैं आपके B1 and B2, ठीक है। Now in figure A, ये A फिगर में क्या है देखो, the phase A is excited. A फेज को अपने को एक्साइट करना है, ठीक है। तो causing current IA flowing from A1 to A2 of phase A, ठीक है। या फिगर ए मध्ये आपल्याला ए फेज काय करायचा, एक्साइट करायचा आहे, ज्याच्यामुळं ए फेज एक्साइट केल्यामुळं आपला आय ए करंट हा A1 कडून A2 कडे फ्लो होईल, ठीक आहे। या फेज ए च्या A1 कडून A2 कडे आपला I1 करंट फ्लो होईल, हा I1, ठीक आहे। अँड ड्यू टू द करंट IA द पोल्स आर क्रिएटेड ऑन द स्टेटर। या IA करंट मुळे या स्टेटर वरती आपले पोल्स क्रिएट होतील आणि ते पोल्स क्रिएट झालेले आपण N आणि S ना दाखवलेले, ठीक आहे। सो द साउथ पोल ऑफ द रोटर इज अट्रॅक्टेड बाय द नॉर्थ पोल ऑफ द स्टेटर फेज ए। जो साउथ पोल आहे स्टेटर रोटरचा, हा रोटर है अपना, हा रोटरचा यस पोल है। ये रोटर का यस पोल को जो स्टेटर फेज ए है इसका जो नॉर्थ पोल है, ये नॉर्थ पोल है स्टेटर का, तो ये नॉर्थ पोल ये रोटर की यस पोल को क्या करेगा, अट्रैक्ट करेगा। सो द मैग्नेटिक एक्सिस ऑफ द स्टेटर एंड रोटर कोइंसाइड। तो यहाँ पे मैग्नेटिक एक्सिस जो है स्टेटर एंड रोटर के वो कोइंसाइड बनते हैं एंड वहां पे अल्फा की वैल्यू 0 बनती है, ठीक है। तो ये फर्स्ट फिगर के लिए एक्सप्लेनेशन है, ठीक है। अभी सेकंड फिगर के लिए देखो, इन फिगर सेकंड द फेज बी इज एक्साइटेड। सेकंड फिगर में क्या किया है, अभी फेज बी को एक्साइट किया है, ठीक है। तो यहाँ पे फेज बी को एक्साइट करने की वजह से स्टेटर के पोल्स यहाँ पे क्रिएट हो गए एन एंड एस, ठीक है, जो यहाँ पे दिखाया है। कॉजिंग करंट आई बी फ्लोइंग फ्रॉम B1 टू B2 ऑफ द फेज बी। अभी बी फेज एक्साइट करने की वजह से, बी फेज एक्साइट करने की वजह से आपका करंट आई बी फ्लो हो जाएगा B1 टर्मिनल से B2 टर्मिनल की तरफ, ठीक है। फेज बी ला आपण एक्साइट केलं त्यामुळं जो आय बी करंट आहे हा आपला तो B1 टर्मिनल कडून कुठं फ्लो होईल, आपल्या P2 टर्मिनल कडे, ठीक। Whereas फेज ए इज नॉट एक्साइटेड, इथं फेज ए एक्साइट नाही केलेला, ठीक है। सो ड्यू टू द करंट आय बी द पोल्स आर क्रिएटेड ऑन द स्टेटर। या आय बी करंट मुळे परत पोल्स आपल्या इथं क्रिएट झाली स्टेटर वरती एन आणि एस। सो द साउथ पोल ऑफ द रोटर इज अट्रॅक्टेड बाय द नॉर्थ पोल ऑफ द स्टेटर फेज बी। जो साउथ पोल आहे रोटरचा, हा दिसतोय आपल्याला, साउथ पोल जो आहे रोटरचा तो हा फेज बी चा जो नॉर्थ पोल आहे स्टेटरचा तो त्याला अट्रॅक्ट करेल इथं, ठीक है। सो द साउथ पोल ऑफ द रोटर इज अट्रॅक्टेड बाय द नॉर्थ पोल ऑफ स्टेटर फेज बी अँड द रोटर मूव्स बाय 90 डिग्री इन क्लॉकवाइज डायरेक्शन। त्यामुळं रोटर आपलं 90 डिग्रीनं मूव्ह झालं। पहा इथं व्हर्टिकल पोझिशन होती, इथं हॉरिझॉन्टल पोझिशन झाली रोटरची, ठीक आहे। त्यामुळं 90 डिग्रीनं आपलं रोटर काय झालं, आता रोटेट झालं क्लॉकवाइज डायरेक्शन। सो दस मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ द स्टेटर अँड रोटर कोइन्साइड। त्यामुळे परत मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे स्टेटर आणि रोटरचा तो कोइन्साइड झाला आणि इथं अल्फाची व्हॅल्यू किती झाली आपली 90 डिग्री, ठीक है। सिमिलरली इफ फेज ए इज अलोन एक्साइटेड विथ रिव्हर्स्ड करंट आय ए, ठीक है। सिमिलरली परत आपल्याला जो फेज ए आहे तो रिव्हर्स करंट न एक्साइट करायचा, ठीक है। द रोटर मूव्स फर्दर बाय 90 डिग्री। त्यामुळे रोटर परत आपलं 90 डिग्रीने मूव्ह केलं जाईल, ठीक है। अँड व्हेन द मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ स्टेटर अँड रोटर कोइन्साइड, परत आपले मॅग्नेटिक जे ऍक्सिस असतील स्टेटर आणि रोटरचे कोइन्साइड होतील तेव्हा अल्फाची व्हॅल्यू काय होईल आपली, ही 90 आणि ही वरची 90 म्हणजेच 180 डिग्री। सो फर्दर इफ ओनली बी फेज इज एक्साइटेड, बाद में फिर से एक बार आपको क्या करना है, बी फेज को एक्साइट करना है ओनली, ठीक है।
तब रिवर्स करंट से बी फेज को एक्साइट करना है और रिवर्स करंट आपका आई बी होगा, तब रोटर मूव फर्दर 90 डिग्री से वो रोटर आपका फिर से मूव हो जाएगा। तो व्हेन द मैग्नेटिक एक्सिस एंड एक्सिस जब आपके स्टेटर एंड रोटर के कोइंसाइड होंगे तब आपका एंगल कितना बनेगा, आपका 180 प्लस 90 यानी आपका 270 एंगल बनेगा, यानी अल्फा की वैल्यू 270 बन जाएगी। ठीक है, सो इन दिस वे द सिक्वेंशियल एक्साइटेशन ऑफ फेजेस ए एंड बी विद फॉरवर्ड एंड रिवर्स करंट, ऐसे तरीके से आपको सिक्वेंशियल एक्साइटेशन जो है फेज ए एंड बी का विथ फॉरवर्ड एंड रिवर्स करंट से द रोटर मूवमेंट्स इन स्टेप्स ऑफ 90 डिग्री कैन बी ऑब्टेन। तब आपको वहां पे रोटर मूवमेंट्स देखने को मिलेंगे स्टेप्स में 90 डिग्री में। ठीक है, सो इट इज ऑल्सो पॉसिबल टू ऑब्टेन स्टेप्स ऑफ 45 डिग्री। यहाँ पे आपको पॉसिबल है 45 डिग्री स्टेप्स में वहां पे मूवमेंट बाय एक्साइटिंग बोथ फेजेस साइमल्टेनियसली आपको, लेकिन तब आपको दोनों फेजेस को साइमल्टेनियसली एक्साइट करना होगा, तब आपको वहां पे स्टेप्स ये 45 डिग्री में मिल सकते हैं, ऑब्टेन हो सकते हैं। ठीक है, समझ में आया? तो ये है परमाणु मैग्नेट का पूरा एक्सप्लेनेशन, ये बहुत ही इंपॉर्टेंट है, ये आपको ध्यान में रखना है। और उसमें थर्ड टाइप का जो स्टेपर मोटर है वो है आपका हाइब्रिड सिंक्रोनस मोटर। ठीक है, तो इसमें क्या डिफरेंस है देखो, द रोटर इज मल्टी टूथ लाइक, इसमें मल्टी टूथ रोटर दिख रहा है आपको यहाँ पे, वेरिएबल रिलक्टेंस मोटर जैसा ये मल्टी टूथ रोटर है यहाँ पे, एंड कंटेन्स एक्सियली मैग्नेटाइज्ड कॉन्सेंट्रिक मैग्नेट अराउंड इट्स शाफ्ट। ठीक है, और इसमें एक एक्सियली मैग्नेटाइज्ड कॉन्सेंट्रिक मैग्नेट होता है। ठीक है, उसके शाफ्ट के अराउंड में, यानी शाफ्ट के बाजू में यहाँ पे एक एक्सियली मैग्नेटाइज्ड कॉन्सेंट्रिक मैग्नेट होता है। ठीक आहे, समजलं? रोटर हे मल्टी टूथ दाखवलेलं इथं व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर सारखंच. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये ऍक्झियली मॅग्नेटाइज्ड कॉन्सेंट्रिक मॅग्नेट असतं त्याच्या शाफ्टच्या भोवती. ठीक आहे, शाफ्टच्या भोवती ऍक्झियली मॅग्नेटाइज्ड कॉन्सेंट्रिक मॅग्नेट असतं. द टीथ ऑन द रोटर प्रोव्हाइड अँड इव्हन बेटर पाथ. यामुळं जे टीथ आहेत रोटरवरती ते काय करतात, इव्हन बेटर पाथ तिथं प्रोव्हाइड करतात, विच हेल्प्स गाईड द मॅग्नेटिक फ्लक्स. ज्यामुळं तिथल्या मॅग्नेटिक फ्लक्सला तिथं गायडन्स मिळतं टू प्रिपेअर्ड लोकेशन्स इन द एअर गॅप. एअर गॅप मध्ये लोकेशन्स प्रेफर्ड होण्यासाठी मॅग्नेटिक फ्लक्सला तिथं गाईड मिळतं. ठीक आहे, आणि म्हणून याला हायब्रिड सिंक्रोनस मोटर असं नाव दिलेलं आहे. क्लिअर आहे? हे स्टेटरचे पोल्स दाखवलेले आहेत आणि हा रोटर आहे. अँड लास्ट पॉइंट, that is applications of the stepper motor. Here stepper motors can be a good choice whenever controlled movement is required. जिथं controlled movement required असते अशा ठिकाणी stepper motor से एक good choice असते. ठीक आहे, so they can be used to advantage in applications where you need to control rotation angle. हे stepper motor आपण अशा application साठी यूज करू शकतो, ते advantageous असतात अशा application साठी जिथं आपल्याला रोटेशन अँगल कंट्रोल करायचा आहे, किंवा स्पीड कंट्रोल करायची आहे, किंवा पोझिशन कंट्रोल करायची आहे, किंवा सिंक्रोनिझम आपल्याला तिथं कंट्रोल करायचंय. तर अशा ऍप्लिकेशन साठी आपण स्टेपर मोटर यूज करणार आहे, ती ऍडव्हान्टेजियस असणार आहे. मग कुठले आहेत असे ऍप्लिकेशन? त्यामध्ये भरपूर ऍप्लिकेशन आपण इथं स्टेपर मोटरचे दाखवलेले. ठीक आहे, तर पहिलं म्हणजे मेडिकल इक्विपमेंट मध्ये स्टेपर मोटर यूज होते, फॅक्स मशीन्स मध्ये, देन ऑटोमॅटिक अँड सायंटिफिक इक्विपमेंट मध्ये, कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम्स मध्ये, न्यूमेरिकल कंट्रोल ऑफ द मशीन टूल्स मध्ये, टेप ड्राईव्ह मध्ये, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये, कम्प्युटर प्रिंटर्स मध्ये, नंतर XY प्लॉटर्स मध्ये, रोबोटिक्स मध्ये स्टेपर मोटर यूज होते, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, देन इंटिग्रेटेड सर्किट फॅब्रिकेशन, आयसी म्हणलं ज्याला म्हणतो आपण, आयसी फॅब्रिकेशन साठी यूज होते, इलेक्ट्रिक वॉचेस मध्ये यूज होते, CNC सिस्टीम मध्ये यूज होते, मिलिंग मशीन्स मध्ये यूज होते स्टेपर मोटर, एक्सरे टेबल पोझिशनिंग सिस्टीम मध्ये यूज होते, कॅमेराज, वॉल क्लॉक्स, स्कॅनर्स, रेस्पिरेटर्स, देन डिजिटल डेंटल फोटोग्राफ, लेझर कटर्स अँड एक्सट्रुडर्स. अशा भरपूर ऍप्लिकेशन साठी स्टेपर मोटर आपली यूज करता येते आपल्याला. तुमच्या मेन एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द स्टेपर मोटर, 4 मार्कासाठी. त्यामुळे या 23 ऍप्लिकेशन्स पैकी तुम्ही कुठलेही 4 ऍप्लिकेशन्स लिहिले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे,
पण 4च्या ऐवजी तुम्ही 8 ऍप्लिकेशन लिहित चला, म्हणजे एखादा दुसरा जरी चुकलं आपलं ऍप्लिकेशन तरी आपल्याला ते दुसऱ्या याच्यामध्ये कव्हर करता येतं. ठीक आहे. तर असे भरपूर ऍप्लिकेशन इथं दाखवलेले आहेत आपले. क्लिअर आहे. सो या स्टेपर मोटरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला केव्हा पण विचारू शकता. ठीक आहे. So we will stop here. Thank you for watching this video lecture again. We will meet in the next lecture. Thank you very much.